हम्म काही अंदाज? डायग्राम वरून काही कळतंय? हम्म काही आठवतंय का डायग्राम वरून? हम्म संचिरेस काय पण? हम्म सनची रेज जी अर्थवर पडतात त्याला काय म्हणतो आपण? इन्सोलेशन. इन्सुलेशन नाही, इन्सुलेशन म्हणजे काय? प्रिव्हेन्शन असतं. हीट फ्लो, साऊंड फ्लो किंवा मग इलेक्ट्रिकल फ्लो ह्याला प्रिव्हेंट करायला आपण इन्सुलेटर्स वापरतो. ते इन्सुलेशन, ह्याचा फ्लो दुसरीकडे जाऊन नाही द्यायचा, ब्लॉक करतो ते. हे काय आहे? ही आता डायग्राम छोटी पडली. सनच्या ज्या रेज ह्या पार्टवर, एवढ्या पार्टवर ज्या पडतात त्याला काय म्हणतो? इन्सुलेशन. ह्याचे हीट ट्रान्सफरचे 3 मेथड काय त्या दिवशी मी तुम्हाला विचारले होते? हीट ट्रान्सफर माहिती आहे काय असतं? हा, त्याचे 3 मेथड्स कोणते? कोणत्या 3 फॉर्म मध्ये हीट ट्रान्सफर होती? त्या दिवशी पण सांगितलं होतं. हे तर मीडियम झाली, पण कशी होती ह्याच्यात? ह्याला काय म्हणतो? कंडक्शन ऐकले का? कंडेन्सेशन नाही, कंडक्शन. कंडेन्सेशन म्हणजे ज्या वाफा थंड होऊन पाण्यात कन्वर्ट होतात त्याला म्हणतात कंडेन्सेशन. कंडक्शन वेगळं, कंडक्ट करते. थर्मोडायनेमिक्स. हा पेन, हा लोखंडी पेन आहे समजा, मी इथं हीट केला, इथं मनाने तापणार ना उन्हातलं. चहाची काय त्याला म्हणतो? गाणी. चहाच्या भांड्यात ठेवा, चहा चालू ठेवा, जा थोड्या वेळाने हात लावायला, भाजणार का नाही हात? एक काठी ठेवा, नाही भाजणार ना. मग सॉलिड, काठी पण गरम होती पण तेवढी गरम होत नाही. हे काय? सॉलिड टू सॉलिड हीट ट्रान्सफर होती. ह्यांचे पार्टिकल्स काय? कॉम्पॅक्ट आहेत, एकमेकांना एकदम जवळ जवळ आहेत. काठीपेक्षा जास्त जवळ लोखंडाची आहेत. डेन्सिटी लोखंडाची जास्त आहे ना. सगळ्यात लवकर गरम कोणतं होतं? लोखंड होतं. एंड लाकूड पण होतं, पण लाकूडाचं एवढं जात नाही, कारण काय? त्याची डेन्सिटी पण कमी आहे. आणि दुसरं काय? कन्व्हेक्शन, जे आपण जिओग्राफी मध्ये बघतो. एअरचे जे फ्लो बघितले आपण, हॉट एअर, कोल्ड एअर, किंवा आता पाण्याचं पण बघतो आपण, ह्याला काय म्हणतो आपण? कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन काय असतं? आठवतंय का? सांगितलं होतं. सॉलिड टू लिक्विड हीट ट्रान्सफर किंवा मग लिक्विड टू लिक्विड फ्लुइड. समजा हा पेन आहे, हा पेन मी हीट केलेला आहे, गरम केलेला आहे, ह्याच्यावर पाणी सोडतोय, ते पाणी पण गरम होतं का? हा? पण हे मुव्हिंग आहे. ते स्टेरिंग वालं का? हा हा हा, एनर्जीचं वर्क डन वगैरे ना. ते नाही, आता आपण वेगळं, आता जो एक्झाम्पल सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या. हा पेन आहे, मी हीट केला, ह्याच्यावर मी पाणी ओतलं, ते पाणी पण गरम होऊन खाली पडतं का? हाय तसं पडतं. हीट ट्रान्सफर झाली ना, पाणी पण गरम झालं, त्याला काय म्हणतो? कन्व्हेक्शन. ज्यावेळेस एक मीडियम सॉलिड आहे आणि एक लिक्विड आहे, फ्लुइड आहे, किंवा मग दुसरं बघू, एक गरम पाणी, मी ते दुसऱ्या पाण्यात ओतलं, गार पाण्यात, ते पाणी गरम होतं का? मग फ्लुइड टू फ्लुइड ह्याला पण कन्व्हेक्शन म्हणतो. लिक्विड नाही म्हणत आपण. हवा लिक्विड आहे का? हवा फ्लुइड आहे का? काय येतंय का नाही? लिक्विड का नाही म्हणत, फ्लुइड्स का म्हणतोय? हवा लिक्विड आहे का? सॉलिड, लिक्विड, गॅस वेगळा मीडियम आहे ना. सॉलिड फ्लुइड आहे का? नाही. लिक्विड फ्लुइड आहे का? एअर फ्लुइड आहे का? हा, नाही. एअर गॅस आहे, पण गॅस फ्लुइड आहे का? मग एअर, आता जाऊ दे, प्रश्न चेंज माझा. गॅस फ्लुइड आहे का? वेपर फ्लुइड आहे का? हा, कसा फ्लुइड? पाणी कंटेन असतो म्हणून फ्लुइड आहे का? फ्लुइडचा अर्थ काय असतो?
फ्लोइड. फ्लो ज्याला आहे ते फ्लुइड. पाण्याला फ्लो आहे का? पाणी लिक्विड आहे. गॅस गॅस लिक्विड आहे का? नाही. पण ते फ्लुइड आहे का? का त्याला फ्लो आहे. फ्लो होती म्हणून फ्लुइड आहे. दोन फ्लुइड्स मध्ये किंवा सॉलिड टू फ्लुइड ह्याचं ट्रान्सफर असतं, त्याला काय म्हणतो? कन्व्हेक्शन. तिसरं काय? रेडिएशन. रेडिएशन म्हणजे हे तर ऐकलं असेल ना, रेडिएशन रेडिएशन रेडिएशन. हा 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 पण काय मीडियम लागतं का? आता ह्यात बघितलं आपण सॉलिड टू सॉलिड असतं, सॉलिड मीडियम लागतं याला. त्याला सॉलिड टू फ्लुइड किंवा फ्लुइड फ्लुइड दोन मीडियम लागतात. काहीतरी असलं पाहिजे मॅटर मध्ये. ह्यात मॅटर असतोय काही मध्ये रेडिएशन मध्ये? इथं एक्झाम्पल लय सोपे सोपे एक्झाम्पल. आमचे सर होते थर्मोडायनॅमिक्सचे. एक सर नाही, बरं सगळेच जण एक्झाम्पल सिंपल द्यायचे ना, चहाच्या कपावर सगळे येतात. तेच सगळ्यात सिंपल आहे समजायला. बरं जाऊ द्या. एक सन आहे हा अर्थ आहे. इथं मध्ये काही हवा आहे का? नाही. सॉलिड नाही, फ्लुइड पण नाही. पण तरीही ही ट्रान्सफर होती ना. कशी होती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ही आता इथं आपलं ऍटमॉस्फिअर आहे. ही जी वेव्ह पडली त्याला आपण काय म्हणतो? इन्सोलेशन. इथून जे निघतंय ते काय? रेडिएशन. रेडिएशन हे सगळीकडे चाललंय, ऑल डायरेक्शन्स. पण फक्त जो एवढा पार्ट अर्थवर पडतोय त्याला आपण काय म्हणतो? इन्सोलेशन. इथं दिलं बघा, हे इथं गरम केलं. हे सगळं गरम होतं का नाही? ते काय झालं? कंडक्शन. आता ह्या लोखंडातून हे पाणी गरम होतंय. हा किंवा पाणी पण आपण फ्लुइड नाहीये, स्टेबल आहे समजा. आता की सॉलिड आहे पाणी पण. आता असं समजून चालू, पाणी गरम झालं पण पाण्याच्या वरती जी हवा आहे ती गरम होती का नाही? ती फ्लो करतं का? कडेची हवा ती गरम हवा उठली, कडेची हवा ती जागा फिल करते. ह्याला काय म्हणतो? कन्व्हेक्शन. इथं पण कन्व्हेक्शन होते पण हे स्टील आहे आपण म्हणून याला कंडक्शन समजायचं. आता ही जी हवा कडेची मूव्ह होती. परत काय तिसरं? रेडिएशन. इकडं पण हवा लागते का आपल्याला? आता इथं समजू आपण व्हॅक्युम आहे, आपल्याकडे काहीतरी मीडियम असतो पण अर्थ समजू व्हॅक्युम आहे. जे एक्स्ट्रा चालले ते रेडिएशन. ही कन्व्हेक्शनच होत असतं पण समजण्यासाठी. ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल 2 इयर्स फाउंडेशन साठी 10वी 11वी 12वी अंडर ग्रॅज्युएट सगळे करू शकतात. आणि 17 तारखेपर्यंत एक आपली ऑफर आहे 20% ऑफ. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशन साठी. लोकेशन पुणे लोहगाव. हा हा. आता ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल हा टॉपिक पूर्ण समजण्यासाठी किंवा अख्खा कोर्सच पूर्ण करण्यासाठी ते ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. 17 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन तुम्ही घेत असाल तर 20% तुम्हाला ऑफ मिळणार. आणि आपले ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड क्लासेस असतात. तुम्हाला क्लासेसचे रेकॉर्डिंग पण 2 वर्षासाठी अवेलेबल होणार. तुमचं म्हणजे काय, तुमची बॅच संपल्यावर पण 1 वर्ष एक्स्ट्रा अवेलेबल असणार. आपण पुढे चलू. इनकमिंग सोलर रेडिएशन. जे सनच्या रेज अर्थवर पडतात त्याला आपण काय म्हणतोय? इन्सोलेशन. इनसोलेशन. इनकमिंगचं इन, सोलरचं सो आणि नेशनचं सोल म्हणजे सन. माहिती ना? पर युनिट एरिया वॅट पर मीटर स्क्वेअर मध्ये मोजलं जातं. तर काय प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी हे काय असं सांगण्याची गरज नाही, माहिती आहे सगळ्यांना. जी लाईफ एक्झिस्ट करते ती सगळी सनमुळेच करते. का? ती हीट आपण कन्वर्ट करून एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. कोण कसं करतं? प्लांट्स कशी करतात? प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी कसा आहे? सनच्या रेज
पानांवर पडतात, ते मग त्याचं कन्व्हर्जन करतात, कशात करतात, फोटोसिंथेसिस करतात, त्याचं खाणं बनवतात, मग तेच आपण खातो, मग आपल्यात एनर्जी येते, आपण कंबशन करतो ते खाऊन, आपण जाळतो ते. affects temperature, weather patterns and life process. कसं आयडिया? समजा टॉरिड झोन, आपली टॉरिड झोन, हा एरिया कसा आहे? गरम आहे. हा एरिया कसा आहे? फ्रिजिड, कोल्ड आहे. लाईफ इथं जास्त आहे का इथं जास्त आहे? टॉरिड मध्ये. एफेक्ट करतंय का? टेम्परेचरवर एफेक्ट करतंय. परत काय? हा, कलर, कलर पण करतो ना, झाडांचे, जमिनीचा कलर, त्यावरून पण फरक पडतो ना. फॅक्टर्स अफेक्टिंग इन्सोलेशन काय आहेत? अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणजेच काय? किती अँगलवर इन्सिडेन्स करतोय किंवा हिट करतोय आपल्याला. समजा अर्थ आहे, सन आहे, कलर चेंज करू, सन, काही रेज अशा पडतात, काही रेज अशा चालल्या का. एक मिनिट, ऍटमॉस्फिअर पण बघू आपण. हे ऍटमॉस्फिअर आहे. ह्या रेज डायरेक्ट आल्या, सरळ आल्या. ऍटमॉस्फिअर मध्ये स्कॅटरिंग होती, रिफ्लेक्शन होती, माहिती ना. स्कॅटरिंग काय असतं? इकडे तिकडे वळतात रेज. रिफ्लेक्शन काय? रिटर्न माघारी जातात. आता ह्यातलं काही रिटर्न माघारी गेल्या, ह्या पॉइंट वरून समजा लाईट येते, ही कशी चालली? अशी चालली, अशी चालली, अशी चालली, अशी चालली, अशी चालली, अशी सगळ्यात येते ना. सगळ्यात जास्त गरम कोणती असणार? ही, जी समोर येऊन येते, हिट करते ती. ही कशी आहे? इथं आली, हिने ऍटमॉस्फिअर मध्ये कमी ट्रॅव्हल केला, सगळ्यात जास्त हीट मेंटेन करून हे ठेवणार. हिने ऍटमॉस्फिअर मध्ये एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला, ह्याचा डबल ट्रिपल केला, हीट लॉस जास्त होणार ना. कमी होणार. म्हणजेच काय? ही बाजू थंड राहणार आहे का? थंड, हा का? हीट लॉस होती ऍटमॉस्फिअर मध्ये. इथं ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत, वॉटर वेपर आहेत, हे सगळे ऍब्झॉर्ब करून घेतात. मग हीटचा जेवढा इफेक्ट इथं होतोय का, इथं होत नाही, इथं होत नाही. प्रत्येक पॉइंटवर टेम्परेचर वेगळा राहतो. इथं वेगळा आहे, 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 इथं वेगळा आहे. सगळ्यात जास्त कुठे? इथे. इथं सगळ्यात समोर समोर हिट करतोय इन्सिडेंट्स, आणि सगळ्यात कमी इथं, आणि त्याच्यापेक्षा जास्त गार मग इथं मागे मायनस मध्ये चालू आहे सगळे. परत काय? ड्युरेशन ऑफ सनशाईन. कसं? जसं आपण बघतो आता कसं दिवस मोठे होते, आता दिवस परत बारीक चालू व्हायला सुरू झाली का नाही? थंडी यायला लागली, किंवा मग सनची लोकेशन आता ही यायला लागली, सन इकडे चाललाय समजू आपण. मग इथं दिवस छोटे होणार, दिवस छोटे होणार तर कमी लाईट पडणार, दिवस जसा मोठा व्हायला लागणार जास्त लाईट पडणार. परत काय? ट्रान्सपरन्सी ऑफ द ऍटमॉस्फिअर. जर ऍटमॉस्फिअर क्लिअर असेल तर जास्त जास्त इन्सुलेशन आतमध्ये येणार. जर ऍटमॉस्फिअर खराब असेल तेवढं नाही येणार. किंवा मग क्लाउडी असेल, पावसाळा असेल, पावसाळ्यात आपल्याला ऊन येते आत, पण ह्या आभाळामुळे आपल्याला जाणवतंय का, दिसतंय का? नाही. इथंच ऍब्झॉर्ब होतंय, रिफ्लेक्ट होतंय, काय होतंय, मेजॉरिटी काम तिथंच होतंय. इथं आपल्याला एवढं कळून येत नाही. तिथंच क्लिअर डे डायरेक्ट आपल्याला दिसतं, वर बघता येत नाही. थोडं काय? डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. आता आपण फर्स्ट क्लासलाच आपण एक डायग्राम बघितली होती. सीझन कशी चेंज होतात? सर्क्युलेशन आणि रोटेशन, रिव्हॉल्युशन, दोन मुवमेंट बघितले होते आपण. रिव्हॉल्युशन आणि
रोटेशन मध्ये सनी. पहिली मोशन सांगा अर्थची कोणती. हा समजा इथं आता अर्थ आहे ठीक आहे रोटेशन आणि जागर काय रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्वर कशी चालती सेंटरला. रिव्हॉल्वरचं एक्झाम्पल दिलं होतं हा. इथं असती सेंटरला बॅरल असतो ती गोळी फिरती कशी त्या सेंटरला अशी फिरती ना ती स्वतःवर फिरती का त्या सेंटरला फिरती अशी. मग रिव्हॉल्व होते. हा बॅरल आहे समजा इथून गोळी फायर होणार आहे ती गोळी कशी येते अशी गोल फिरून इथे येते ना त्या जागेवर फिरून पुसते तिथं. अशी फिरून पुसती का नाही ती अशी जाती अशी जाती ना काय रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशननी काय होतं सीझन्स मध्ये फरक पडतो आपल्या. आठवलं का आता समजा इथं काय लॉंगेस्ट डे कधी असतो जुलै जून जुलै त्या रेंज मध्ये पकडू आपण. आता ह्या वेळेस काय हे डिस्टन्स आहे लॉंगेस्ट आणि ह्या वेळेस आता आपण काय म्हणू थंडी यायला लागली ऑक्टोबर वगैरे तो टाइम आला. हा डिस्टन्स आहे शॉर्टेस्ट म्हणजे ह्या वेळेस अर्थ आणि सनचं डिस्टन्स सगळ्यात कमी असते आणि ह्या वेळेस म्हणजे उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे आणि थंडी कमी आहे. पण ते आपल्याला मान्सून वगैरे त्यामुळे आपल्याला ते ओळखू कळत नाही. बघा गरमले होतं आता पाऊस सुरू झाला की लय गरम होणार चिपचिप चिपचिप होणार ऊन दिसत नाही पण तरी गरम होतं आणि चिपचिप होती. ऑक्टोबर मध्ये बघायचं थंडी लागणार पण ऊन पण असं डेंजर कडक लागतं ना मग काही पांढरा असेल तर लय चमकतं डोळ्याला लागतं ते. आणि सीझन्स एल्टिट्यूड ऑफ प्लेस. एल्टिट्यूड म्हणजे हाईट. आपण ग्राउंड वर आहे. टेम्परेचर कसं आहे थोडं हाय टेम्परेचर असते. आपण डोंगरावर गेलं काय होते लो होते जशी हाईट वाढते तसं टेम्परेचर कमी होत. आणि सीझन्स उन्हाळ्यात जास्त हिवाळ्यात कमी. इम्पॉर्टन्स काय काम करते क्लायमेट आणि वेदर पॅटर्न्सला आपण आपल्याला समजायला मदत होती की कुठलं कसं असणार. तर त्या इन्फ्लुएन्सेस टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन ऍटमॉस्फिअर वगैरे ते सगळं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं प्रत्येक पॉइंटला लॅटिट्यूडला वेगळा टेम्परेचर असणार. इक्वेटोरियल रिजनला टॉरिड रेंजला जास्त जसं वर खाली झालं जातं आपण तसं कमी होत जाणार. इम्पॉर्टंट फॉर सोलर एनर्जी प्लॅनिंग अँड ऍग्रिकल्चर. आता सोलरचं लय चाललंय आता. सोलर प्लॅनिंग काय असू शकतं सोलर पॅनलचे एक्झाम्पल घ्या. जिथं लय पाऊस होते तिथं सोलर लावणार का आपण नाही. मग काय होतं ही स्टडी जो आपण केला जो हा स्टडी होतोय क्लायमेट वेदर पॅटर्न्स समजण्यासाठी इथं सगळ्यात जास्त सोलर पॅनल्स आहेत गुजरात राजस्थान तिकडे असणार. गुजरात राजस्थान का तिथं ऊन जास्त पडते. आपल्याकडे ऊन पडते पण आपल्याकडं आभाळ असते पाऊस असतोय त्याच्यामुळे एवढं कळून येत नाही पण त्याचे जरा क्लिअर असतं. सह्याद्रीत जाऊन कोणी सोलर पॅनल लावणार आहे का नाही लावणार. आपल्याकडे लावणार किंवा मग राजस्थान गुजरात असल्या सगळ्या ठिकाणी लावणार. खाली साऊथ मध्ये जाऊन लावणार का कडेला पाऊस पण असतो ना ऊन तेवढं नसतं दमट वातावरण असतं डायरेक्ट ऊन नाही पडत. आता हे काय हीट बॅलन्स अँड आयसोलेशन. बॅलन्स म्हणजे काय हीट बॅलन्स काय असणार कॉमर्स वाल्यांना एक क्वेश्चन मला कॉमर्स वाल्यांना बॅलन्स शीट असते का तुम्हाला काय असते बॅलन्स शीट. इक्वल साईड म्हणजे काय इक्वल साईड
सेम असतील. जितके आले, जितके गेले या यूज झाले नाही झाले त्याचा सगळ्याचा रेकॉर्ड असतो, काय झालं काय नाही. इथं पण तेच आहे. इंजिनिअरिंग वाल्यांना माहित असेल की ह्याचं हीट बॅलन्स करतो आपण, इंजिन्सचं काढतो, पॉवर प्लांटचं काढतो. तो नाही काढत, तो आयटी वाली. पॉवर वाल्यांना विचार, थर्मोजनचा सब्जेक्ट असतो. मेकॅनिकल वाल्यांना विचार, ऑटोमोबाईल वाल्यांना विचार, एनर्जी मध्ये जे असतात प्लांट वगैरे, एनर्जी गॅरेज वाल्यांना किती हीट आली, किती हीट गेली. हीट आली त्याला आपण काय म्हणतोय, इन्सोलेशन. रेडिएशन येते आणि रेडिएशननीच जाती. जी हीट आली त्याच काय होणार, एकतर ऍब्झॉर्ब होणार, नाही तर मग रिटर्न जाणार. रिटर्न जाणार काय, रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट. मग आता जी ऍब्झॉर्ब झाली तिचं पण काहीतरी होणार ना, ती एकतर ती पण बाहेर जाणार. 100 इज इक्वल टू 100 पाहिजे ना आपल्याला. जितकी आता आली तितकीच बाहेर पण गेली. गेली पाहिजे नाही, तेच होतं, जातीच. बॅलन्स इनकमिंग सोलर रेडिएशन टू आउटगोईंग हीट एनर्जी. हे असं लिहिलंय आणि हे थोडस सिंपल मध्ये लिहिलंय इक्वेशन. आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन, इनकमिंग सोलर रेडिएशन, आउटगोईंग इनकमिंग किती आलं इज इक्वल टू आउटगोईंग. म्हणलं गायब कुठं झालं हे जवळून कळत नाही ना, की मी तुम्हाला दिन नंतर तुम्हाला लिहायचं असेल. डायग्राम, हा डायग्राम खाली. इन्सोलेशन किती आलं, 100%. ऍटमॉस्फिअर मध्ये एअर किती आहे, किती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये एअर किती आहे, 71%. ओके, 78%. ओके, मग 30% काय, 100% एअर आहे ना. इन्सोलेशन किती आलं, 100%. आता त्यात समजा सन आहे, कलर चेंज करू, सन आहे, 100% येत आहे. ही अर्थ आहे, आभाळे, एटमॉस्फिअर आहे, हे एटमॉस्फिअर आहे समजा. आता हे जे 100% आलं ते पहिलं काय, एटमॉस्फिअर मध्ये आपले क्लाउड्स आहेत त्यांना टक्कर खाणार ना. पहिलं इंटरॅक्शन कोणाबरोबर होणार आहे, क्लाउड्स बरोबर, किंवा मग एटमॉस्फिअर मध्ये जी एअर आहे त्याच्या बरोबर. तिथं पण काय होणार, दोन गोष्टी होणार. एक तर ते पुढे येणार, नाही तर मग रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट किती होते, 27% रिफ्लेक्ट होऊन जातं. मग रिमेनिंग परत इथून अर्ध रिटर्न गेलं. आपण 30% पकडू राऊंड फिगर साठी. पुढं काय आलं, अर्थ सरफेस पर्यंत आला. इथून काय आलं, 6% इथून रिफ्लेक्ट होतं. बाकीचं काय होतं, ऍब्झॉर्ब होतं. ऍब्झॉर्ब किती होतं, 53% ऍब्झॉर्ब होतं. आता जे रिफ्लेक्ट झाले ते मागं पण जातं ना, आणि ऍटमॉस्फिअर मध्ये इथून इथपर्यंत ट्रॅव्हल केले. आपण हीट लॉस होते इन्सुलेशन मध्ये मागाशी बघितलं, हे याच्यात कमी हीट लॉस झाली आणि हा पॉईंट जास्त हिट केला. पण जी वेव्ह अशी गेलेली, हीट लॉस झाला ना. हीट लॉस झाला म्हणजे काय झालं, हीट ट्रान्सफर पुढे झाली, ऍटमॉस्फिअर मध्ये झाली. बाहेर निघून जाते, काय नाही करत, बाहेर फ्लो होत राहते. सन पासून ती काय असं काही करीत होती का, सन पासून अर्थपर्यंत यायला. ती फक्त येत होती ना पुढे, काय करत होती का, काही नव्हती करत. ती फक्त पुढे ट्रॅव्हल करते. ऍब्झॉर्ब बाय ऍटमॉस्फिअर किती, 14%. इन्सोलेशन 100% आतमध्ये आलं, म्हणजे काय, टोटल सोलर
रेडिएशन अर्थ रिसिव्ह. अर्थच्या बाहेर थोडं जरी बाहेरून चाललंय ते काय फक्त रेडिएशन, इन्सोलेशन नाही. जितकं अर्थ मध्ये येते तेवढंच इन्सोलेशन. रिफ्लेक्टेड बाय ऍटमॉस्फिअर अँड क्लाउड्स किती 27%. लॉस्ट बॅक टू स्पेस, त्यालाच काय म्हणतो एल्बिडो. अर्थची जी रिफ्लेक्ट करण्याची प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो एल्बिडो. तर त्या रिफ्लेक्टेड बाय अर्थ सरफेस 6%, ऑल्सो पार्ट ऑफ एल्बिडो. हा मार्क करून घ्या. डायरेक्ट क्वेश्चन वन लाइनर विचारू शकतो. एल्बिडो म्हणजे काय, खाली वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्यात, नाहीतर मग वर डेफिनेशन दिलेली आणि खाली 4 वर्ड्स दिलेत काही पण. बरं, ही जी अर्थ सरफेस रिफ्लेक्ट करते हे काय रिफ्लेक्ट, कोणतं सरफेस असं? हा, क्रस्ट. हा, क्रस्ट जे बाहेर एक्सपोज आहे तेच करणार ना, वर कसं काय करणार? क्रस्टच करणार, सगळ्यांना माहिती आहे ती. माझ्या बॉडीवर जर मी लाईट मारली तर हाच पार्ट रिफ्लेक्ट करणार ना, आतल्या शिऱ्या नाही करणार. ते सांगायची गरज नाही. आता समजा मी काळा आहे, हा, ऍब्झॉर्ब करणार. समजा एक्सवायझेड लय गोर आहे, ते काय करतात, ते रिफ्लेक्ट करणार. व्हाईट सरफेस, मी पण सावळा का. एक्झाम्पल, ब्लॅक सरफेस वर तुझा लाईट मारून, मी सांगणार नाही काही, तुम्ही जाऊन बघायचं. आता तो सरफेस बघ किंवा तो स्टँड बघ, काही वाटत, काही दिसतंय का तुला त्याच्यात? किंवा मग त्याच्यात बघ, ती प्रॉपर्टी आहे त्या कलरची. आता मी कसं सांगायचं ना, आतमध्ये काही दिसतंय का नाही. पण आता समजा एखादा वेगळा कलर आहे, तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो. रिफ्लेक्ट झाला म्हणून तो आपल्याला कलर दिसतोय. त्यांनी ज्या वेव्ह रिफ्लेक्ट केला, काही 7 कलर असतात माहितीत ना, हा, त्यांनी 7चे 7 कलर रिफ्लेक्ट नाही केले. तसं व्हाईट सरफेस काय करते, सगळे 7चे 7 कलर रिफ्लेक्ट करून टाकते. बाकीचे सरफेस, समजा ही भिंत आहे, ही काय करते, ही व्हाईट कोणते तरी स्पेसिफिक कलर ऍब्झॉर्ब करून घेते, काही कलर आणि काही कलर रिफ्लेक्ट करते. ते जे रिफ्लेक्ट झाले ते आपल्याला दिसते. ब्लॅक सगळे कलर ऍब्झॉर्ब करून घेतो म्हणून काहीच दिसत नाही. बरं, व्हाईट सरफेस कुठे? इंडियावर. पुढे पण कोणता कोणता असू शकतो? पोलर. बर्फ किती होते? 2%. आईस कॅप आपण बघितले का? आईस कॅप हिमालय वगैरे मध्ये असणार, पोलर रिजन्स मध्ये असणार, किती 2% होते. ते रिफ्लेक्ट किती करतात? 6%. ओव्हरऑल 6% रिफ्लेक्ट करतात मागे. 2% सरफेस, 6% इन्सोलेशन किंवा सोलरचे रेडिएशन रिफ्लेक्ट करतो. मग तो पार्ट म्हणून काय असतो? थंड असतो. आधीच तो हीट लॉस होऊन आलेला आहे, त्यात तो व्हाईट सरफेस आहे म्हणून तो मग मायनस मध्ये असतो तो पार्ट कायम. जो आपला सरफेस आहे, काळी माती आहे, कलरफुल माती आहे, ती काय करते, हीट ऍब्झॉर्ब करून घेते. अल्बिडो, अल्टो, ऍब्झॉर्ब बाय ऍटमॉस्फिअर. आपण बघितलं की हा कार्बन आहे. कार्बन काय करतो? हीट स्टोअर करायचं काम करतो ना. आपण ह्या चॅप्टर मध्ये, ह्या क्लास मध्ये जात हेच बघितले. ग्रीन हाऊस गॅसेस ट्रॅप करतात. हे पण कोण करत असेल? वॉटर वेपर, ग्रीन हाऊस गॅसेस, हे सगळे ऍब्झॉर्ब करतात. ऍब्झॉर्ब बाय अर्थ सरफेस 53%. जो जमीन आहे, ज्याला तुम्हाला होती क्रस्ट करते, रिफ्लेक्ट करते. क्रस्ट काय करते? सगळं 53% ऍब्झॉर्ब करते. हे काय, थोडे थोडे मायनर व्हेरिएशन असतात, थोडं लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याला रॉंग फिगर जरी लक्षात राहिलं तरी आपलं बरोबर आहे. सनची सोलर एनर्जी रेडिएशन ही आली, क्लाउड्सनी वेगवेगळे दिले. ह्याच्यात आपण ते कंबाईन मध्ये बघितलं, क्लाउड आणि ऍटमॉस्फिअर. क्लाउड का रिफ्लेक्ट करतात? व्हाईट कलर असते त्यामुळे. तिथे जर काळे क्लाउड असले तर ते अब्झॉर्ब करतात. पावसाच्या वेळेस गरम होतं, हीट स्टोर करतात ना ती. ब्लॅक झालं, पाणी जमा होतं, वॉटर वेपर पाणी स्टोर करतात.
हम्म? हे दोघं मिळून इथं 26 आपण तिथं 27 बघितले आपण राऊंड फिगरसाठी 27 परत काय इथून ह्याच्यातून पास झालं पुढं खाली आलं तिथं आपण हे आधीच सांगितलं कारण वेगवेगळे ठिकाणी असते काही एक्युरेट एकदम नाही सांगू शकत आपण तिथं 54 बघितलं होतं 54% ऍब्झॉर्ब झालं समजा 6% रिफ्लेक्ट झालं आणि 14% जिथं आपण बघितलं तिथं 19% ऍटमॉस्फिअरनी ऍब्झॉर्ब केलं 27% रिफ्लेक्ट केलं 14% ऍब्झॉर्ब केलं परत जे उरलं ते खाली आलं त्यातलं 51% ऍब्झॉर्ब केलं आणि 6% रिफ्लेक्ट केलं आता ह्याचं प्लस मायनस करा 100च होणार आहे त्याचं पण केलं 100च येणार आहे हे सगळं इज इक्वल टू 100 त्यावाला याच्यात पण तसंच असणार 100च येणार त्याचं टोटल कमी जास्त होणार नाही ऍब्झॉर्प्शन झाल्यावर काय होतं ज्या सनच्या रेडिएशन असतात त्या शॉर्ट वेव्ह रेडिएशन येत असतात अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ओझोन लेअर काय करते काय कशाला ब्लॉक करते युव्ही रेज अल्ट्राव्हायोलेट रेज हार्मफुल आहेत आपल्यासाठी ऍटमॉस्फिअर मध्ये रिफ्लेक्ट कुणी केलंय ओझोननी पण केलं ना मग काय इमिट्स लॉंग वेव्ह रेडिएशनल इन्फ्रारेड बॅक टू ऍटमॉस्फिअर आता हे अर्थवर आहे अर्थ सन अर्थ सन ह्या शॉर्ट वेव्ह रेडिएशन आल्या होत्या इतर टक्कर खाऊन ह्या लॉंग वेव्ह मध्ये कन्वर्ट होतात ऍब्झॉर्ब होऊन परत जाताना ह्या कोणत्या फॉर्म मध्ये जातात लॉंग वेव्ह रेडिएशन पार्ट ऑफ दिस हीट एस्केप्स स्पेस जी रिफ्लेक्ट झाली तिचं काय होतं तिचं काहीच होत नाही ती दुसरीकडे कुठे तरी गेली आता पुढे दुसरा प्लॅनेट असेल तिथं जर लाईफ असेल तर त्यांना पण एनर्जी भेटेल सम इज ट्रॅप्ड बाय ग्रीन हाऊस गॅसेस मेन कोणती कार्बन परत मग फ्लोरो सीएफसी वेगवेगळे वॉटर वेपर करतंय डस्ट पार्टिकल्स आहेत माती जी ओढलेली आहे दुसरे अजून काही एक्स्ट्रा पोल्युशन मध्ये सगळे येऊन जातात कार्बन फॉर्म कोण ठेवतोय आपला सोलर एनर्जी नसल्यावर जे ऍटमॉस्फिअरनी जी हीट ऍब्झॉर्ब केलेली 14% पकडू आपण 14% केली होती तीच हीट रात्रीची आपल्याला गरम ठेवती नाही तर मग लय गार पडलं असतं डेंजर गार आणि डेंजर गरम जर ऍटमॉस्फिअर नसतं सगळी हीट आली असती ना आतमध्ये एक्स्ट्रीम गरम राहिलं असतं हा आणि थंड होताना पण तसंच झालं असतं सगळी हीट बाहेर लगेच पळून गेली काही ब्लॉक करायलाच नाहीये काही ऍब्झॉर्ब करायला नाहीये धरून ठेवायला नाहीये वाय हीट बॅलन्स इज इम्पॉर्टन्स हा काय हे मेंटेन अर्थ एव्हरेज टेम्परेचर 15 डिग्री एव्हरेज नाही तर माणसात आपलं तर कधी इतकं नसतेच कधीच नसते 15 डिग्री कधीतरी जाते ठीक आहे अर्थी इथं -50-60 मध्ये चालू आहे इथं -50-60 मध्ये चालू आहे एक्झाम्पल साठी इथं 50 पर्यंत चाललोय इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ना जसं इथं चाललोय आपण तसं कमी कमी होत जाणार मग ऍव्हरेज माहिती ना सगळ्यांचं ऍड करायचं जितके आहेत त्यांनी डिवाइड करायचं तसं ऍव्हरेज 15 डिग्री 15 डिग्री का सगळ्यात हाय टेम्परेचर जो आहे तो फक्त एवढ्या पार्ट मध्ये 40-50 डिग्री इथंच जातो इथून मागं मग ते सगळं लो टेम्परेचर असेल म्हणून 15 डिग्री आणि मग हा एरिया मोठा आहे हा एरिया मोठा आहे समजा 10 एक आणि एक जणाकच 10 रुपये तुमच्याकडे 1 रुपये आहे ऍव्हरेज काय असणार एकच्या जवळचा ऍव्हरेज येणार इथं आपलं मायनसच्या जवळ किंवा झिरोच्या जवळचे टेम्परेचर आहे म्हणून 15 डिग्री झिरोच्या जवळचे जास्त पार्टवर हीट राहिली असती मग
वरती टेम्परेचर आला असता. मेजॉरिटी पार्ट अर्थचा जरा थंडच राहतो. गरम कोणता आहे? फक्त सनच्या खालचा, म्हणून 0च्या जवळ आहे. हेल्प्स अंडरस्टँड क्लायमेट सिस्टम, सपोर्ट्स लाईफ ऑन अर्थ. कशी करते? प्रायमरी पहिली स्टेज काय? प्लांट्स पासून सुरुवात. आपण पण काय करतो? विटॅमिन डी मिळतं, आपण म्हणतो उन्हाने. हा, मिळतं का? खरंच मिळतं? नाही मिळत. काय वाचलं तू? काय काय होतं त्यात? हम्म? आपल्या बॉडीत आधीपासूनच असतं. सनच्या रेज त्याला हेल्प करतात सिंथेसाइज करायला. जर उन्हात नाही गेलो, रॉ मटेरियल आपल्या अंगात भरून ये. त्या रेज मध्ये काही नाही, सगळं आपल्या बॉडीतच आहे. ती बॉडी हीट होती ज्यावेळेस सनच्या रेज पडतात, त्यावेळेस ते कन्वर्ट व्हायला सुरू होतं की ज्या फॉर्म मध्ये बॉडीला ते युज करता येईल. प्लांट्स पण काय करतात? कन्वर्जन करतात ना एनर्जीचं. मग त्याला आपण खातो. आपण काय करतो? आपण कंबशन करतो, जाळतो. पेट्रोल गाडीच्या इंजिन मध्ये काय होतं? कंबशन होतं ना. आपल्या पण अंगात तेच होते, सेल्स मध्ये होत ते छोटे छोटे छोटे. मग पाणी पण सोडतं, गॅसेस पण येतात. घामाला काय होतं? ते सेल्स मध्ये घाम कसं? चरबी जळती. जळती म्हणजे काय? कन्वर्ट होती ना. कंबशन झाल्यावर काय काय गॅसेस निघतात? CO2, ऑक्सिजन आलं, हायड्रोजन असतं, थोडं थोडं मिक्स होऊन ते पाण्याच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतं. मग स्किन मधून इम्बॅलन्स झाला तर काय होणार? क्लायमेट चेंज मध्ये समजा जे ओझोनच आपण म्हणत होतो की बोळ झाले, जास्त रेज पडत होत्या, किंवा मग बर्फ जास्त, काय आपण त्याला म्हणू, हीट जास्त पडायला लागली तर काय होणार आहे? काय होणार आहे? कसा चेंज होणार आहे? जास्त पडायला लागलं, गरम जास्त होणार. आणि कशाने होतं? सध्या तर कार्बनचं उत्सर्जन. काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये? काय शब्द आहे? कार्बनचं जे उत्सर्जन होते त्याने काय होतं? ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन जास्त होतोय, जास्त झाला तर जास्त हीट स्टोर करतोय. जास्त हीट स्टोर करतो तर हा जो बर्फ आहे, हिमालयात बर्फ आहे, व्हेनेझुएला अख्खं मोकळं झाले. हिमालय कसं आहे आपलं, तसं व्हेनेझुएला पण होतं. पण आता तिथं बर्फ अजिबात नाही राहिलेला. आपली कशी गंगा आहे, यमुना, ब्रह्मपुत्रा, या काय ग्लेशियर्स आहेत ना, तशा व्हेनेझुएला मध्ये पण ग्लेशियर्सच्या नद्या होत्या. आता एक पण नाही राहिलेली. ते तर इकॉनॉमिक तिथं वेगळं, पण हे पण झाले. मग आता 12 महिने नदी नाही त्यांच्याकडे, अशी बर्फावली. 1 डिग्रीनी जरी टेम्परेचर वाढलं, हा एव्हरेज टेम्परेचर 16 डिग्री जर झाला तर बऱ्याच लोकांचं जगणं अवघड होणार आहे, मरणार. बॅलन्स चार्ट आता आपण ते मागं बघितलं, इतकं ऍब्झॉर्ब केलं, इतकं रिफ्लेक्ट केलं. आता त्यातलं 100% जे आलं होतं त्यातलं 33% रिफ्लेक्ट केलं आणि 67% ऍब्झॉर्ब केलं. ते ग्राउंडनी जे सरफेसनी जे 54 केलं होतं आणि ऍटमॉस्फिअरनी 17 केलं होतं, 14 केलं होतं. एक्स्ट्रा जे दोन डायग्राम मध्ये दोन बघितले आपण, म्हणून त्यांचं टोटल हे ऍब्झॉर्ब केले. आता जेवढं ऍब्झॉर्ब झाले ते पण बाहेर जाणार ना. बॅलन्स फक्त रिफ्लेक्ट झालेलं नाही. ह्याच आउटगोईंग हे इनकमिंग, आउटगोईंग 100% इनकम, 100% आउटगोईंग. 67% रेडिएट झालं, इव्हॅपोरेट झालं, कन्व्हेक्टेड काय कन्व्हेन्शन वर गेलं तिथूनच बाहेर जातं रेडिएशन. आणि मग काय 67% रिटर्न ऍज हीट टू स्पेस. ही जी 67% आहे हे रेडिएशननी जाते, कन्व्हेक्शननी जाते. कन्व्हेक्शननी कसं, हवा गरम होती, हीट घेऊन हवा वर जाती ना, मग तिथूनच बाहेर रेडिएशननी बाहेर जाती, बरोबर जाऊन
आणि स्पेस मध्ये मग ते जाऊन हरवतील. आता आहेत काही क्वेश्चन्स. Which term is used for balance between incoming solar radiation and outgoing terrestrial radiation? बॅलेन्स. आता आपण लास्ट टॉपिक आपण तोच बघितला, बॅलेन्स साठी काय कोणता शब्द असा आहे काय पृथ्वीवर येणाऱ्या सूर्याच्या किरण होय थांब ते चाललंयच पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांचा व पृथ्वीवरून बाहेर जाणाऱ्या उष्णतेच्या समानतेला कोणत्या संज्ञेने ओळखला जातो? हीट बजेट. किती आलं किती गेलं ह्याचं बॅलेन्स, हीट बॅलेन्स पण म्हणतो आपण त्याला. म्हणून मुद्दाम वेगळा वर्ड दिलाय, बजेट दिलाय. What percentage of incoming solar radiation is reflected back to space by clouds and atmosphere? 27. How much of the total incoming solar radiation is absorbed by the Earth's surface? 53. 67 totally. 53 सरफेसनी केलाय. 53 प्लस ऍटमॉस्फिअरनी जो केलाय तो मिळून 67. ठीक आहे. If the heat balance is distributed, what is the most likely global warming? हे मुद्दाम सोपे गोष्ट घेतले. काय proportion of solar energy reflected by Earth's surface is called? Latent heat का? प्रोपोर्शन ऑफ सोलर एनर्जी मराठीत घ्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तीय होणाऱ्या सूर्य ऊर्जेच्या प्रमाणाला काय म्हणतात? जे अर्थवर काय आलं? हा अर्थवर आपण काय बघितलं? सन पासून काय येते? सन पासून बाहेर काय पडते? नाही, रेडिएशन पडतात बाहेर. त्या रेडिएशन ज्या अर्थवर पडतात त्यांना काय म्हणतो? त्यांना आपण इन्सोलेशन म्हणतो. इन्सोलेशन म्हणतो. हा आता इन्सोलेशन आत आल्या रेज, इनकमिंग सोलर रेडिएशन. इनकमिंग कुठं? अर्थवर इनकमिंग. अर्थवर इन्कम झाल्यावर पहिल्या ऍटमॉस्फिअरला त्या धडकल्या समज काय होतं? दोन गोष्टी होतात. काय होतात? ऍब्झॉर्ब होतं आणि रिफ्लेक्ट होतं. जे ऍब्झॉर्ब होतं त्याला काय म्हणतो आपण? ऍब्झॉर्ब. जे रिफ्लेक्ट झालं त्याला काय म्हणतोय? एल्बिडो. जी अर्थची रिफ्लेक्ट करायची प्रॉपर्टी आहे त्याला एल्बिडो म्हणतात. आता हे रिफ्लेक्ट काय काय करते? ऍटमॉस्फिअर पण रिफ्लेक्ट करते आणि अर्थ सरफेस पण रिफ्लेक्ट करते. अर्थ सरफेस मध्ये स्पेसिफिक काय रिफ्लेक्ट करते? कोणता सरफेस रिफ्लेक्ट करते? जो व्हाईट आहे, आईस कॅप्स वाला, जो पोलर रिजन आहे तो. हा टॉपिक इथं आपण थांबू. आणि ज्यांना कुणाला हा टॉपिक किंवा अजून असले बरेच काही टॉपिक पूर्ण कोर्स शिकण्याची इच्छा आहे किंवा अधिकारी होण्याचा इच्छा आहे त्यांनी आमचं 2 इयर फाउंडेशन बॅच करू शकतात. ते 10वीच्या पुढं, 12वीच्या पुढं किंवा तुम्ही कॉलेजला आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळेजण करू शकतात. सजेशन असं राहणार की तुम्ही 10वीच्या पुढं किंवा 12वीच्या पुढं असं त्याच वेळेस हा कोर्स करा. आणि ह्यात काय होतं? आपलं सगळं बेसिक पक्क होऊन जातं. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल क्लास करणार त्यावेळेस असं नको व्हायला सर काय बोलले. हे काय असतं? त्यासाठी असतो फाउंडेशन कोर्स. तिथं मग तुम्हाला सगळं पटापटा जो मेन जो कोर्स असतो त्यात काय होतं की मुलं सगळं करून आल्यात हे गृहीत धरलं जातं. मी जो शब्द बोलतोय, मी जर एल्बिडो म्हणलोय तर ह्या सगळ्यांना माहिती एल्बिडो असं समजलं जातं. ते तुम्हाला तिथं असं नाही शिकवणार की हा एल्बिडो म्हणजे हे, इनकमिंग सोलर रेडिएशन म्हणजे इन्सोलेशन. तिथं हे नसतं. ते फक्त येणार आणि शब्द फेकणार मोठे मोठे.
कारण ते काय धरून चालणार आहे की मुलांना येते सगळं बेसिक्स करून आले, त्यासाठी हा फाउंडेशन कोर्स. ज्यांना कोणाला करायचं असेल ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अकॅडमी आपली लोहगाव पुणे, वाघोली रोड. ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स अवेलेबल असणार, लेक्चरची रेकॉर्डिंग अवेलेबल असणार आणि वन ऑन वन तुम्हाला गायडन्स आमच्या फॅकल्टी कडून मिळणार. आता एक्झाम आजच घ्यायची का उद्याच? इंग्लिश